नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश आणि कावेरी दोघंही खूप कासावीस झालेले आहेत. काही केलं ॲक्सेप्ट करत नाहीये. मग इकडे यश आणि कावेरी दोघंही मंदिरात निघालेले आहेत, कारण घरातल्या सगळ्यांनी वेगवेगळ्या आयडिया काढलेल्या होत्या. अपघाताची आयडिया करायची, पायरीवरनं पडलाय म्हणून सांगायचं, पण कावेरीने सांगितलेलं असतं की असं काहीही आपण करणार नाही, कारण हे सगळं केलं तर मांना ते आवडणार नाही असं कावेरीचं म्हणणं असतं. म्हणून कावेरीने त्यातली कोणतीही गोष्ट करायची नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता यशने इकडे खूप मोठं व्रत करायचं ठरवलेलं आहे आणि यश आणि कावेरी दोघंही मंदिरात गेलेले आहेत. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यशने एका पायाने व्रत पूर्ण करायचं ठरवलेलं आहे. यशला खूप त्रास होत आहे आणि कावेरी इकडं कासावीस झालेली आहे. कावेरी मग घरी आलेली आहे आणि मला म्हणत आहे की चला लवकर, जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत यश ऐकणार नाही, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. परंतु इकडे तिथे यामी येते आणि यामी म्हणू लागते की तू कुठेही जायचं नाही. तुला आठवतंय ना काल रात्री यांनी काय प्लॅनिंग केलेलं होतं? विसरलीस का? यांचं प्लॅनिंग तुला माहीत नाही आहे का? यांनी काय केलेलं आहे ते? असं माला बोलत असते आणि निघालेली आहे ती मध्येच थांबते. तेव्हा मात्र कावेरी खूप कासावीस होते. मला खूप विनवण्या करू लागते की चला ना तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यश थांबणार नाहीत. यशची अवस्था वाईट होत जाते, चला तुम्ही, असं म्हणत ती बोलवायला आलेली आहे. पण इकडे आता म्हणत असते की तुमचं सगळं मला कळलेलं आहे, मी कुठंही येणार नाही, असं माने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि जा म्हणून सांगितलेलं आहे. इकडे यशने एक पाय वरती बांधलेला आहे आणि एका पायाने तो ते मंदिरात जायला पायऱ्या चढत आहे आणि स्वतःला त्रास करून घेत आहे. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की नाही यश, मी हे सगळं होऊ देणार नाही, असं कावेरीचं बोलणं चाललेलं असतं. पण आता कावेरीच्याही लक्षात आलेलं आहे या सगळ्याच्या मागे खरी कारस्थानी कोण आहे. या सगळ्याच्या मागे खरी कारस्थानी आहे ती म्हणजे यामिनी आहे आणि यामिनीच हे सगळं मुद्दाम करत आहे, हे मात्र इकडे कावेरीच्या लक्षात आलेलं आहे. परंतु कावेरी यशची साथ देत आहे. तेव्हा यश म्हणत असतो की हे सगळं का करताय तुम्ही? तेव्हा कावेरी मात्र म्हणत आहे की मी हे सगळं करते ते फक्त म्हणजे प्रायश्चित्त घेण्यासाठी, कारण तुमच्याबरोबर चूक माझीही तेवढीच आहे, असं स्पष्टपणे आता कावेरीनं सांगितलेलं आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे कावेरी किचनमध्ये येते तेव्हा विद्या भाजी चिरत असते. विद्याला उशीर झालेला असतो आवरायला. तेव्हा विद्याची खूप तारांबळ चाललेली असते. तिला कळत नसतं की ती काय करते. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं कुकर लावलेला नाहीये. कुकर लावलाय पण आपण गॅस चालू केलेला नाहीये. मग ती घाईत गॅस चालू करायला जाते. पुन्हा येते आणि पुन्हा पाहते तेव्हा तिने कोबीची भाजी चिरायला घेतलेली असते. पण कोबीची भाजी चिरताना घाई गडबडीत तिच्या बोटाला लागतं. मग कावेरी तिथे येते आणि म्हणते की काय झालं विद्याताई? तेव्हा विद्या म्हणत असते की खूप उशीर झालाय. कावेरी म्हणते की द्या इकडे, मी चिरून देते. तेव्हा मात्र विद्या म्हणत असते की नको, हे सगळं जर तुम्ही केलं तर परत रागवतील, माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा कावेरी म्हणते की मी डायनिंग टेबलवरती जाऊन करते. मग कावेरीने कोबीची भाजी चिरायला घेतलेली असते. मग सुलक्षणा तिथे येते आणि सुलक्षणा म्हणते की विद्या, तुला काम जमत नाहीये का? नाही, तुला घरातल्या कामाचा कंटाळा आला असेल तर तसं सांग, मी आहे करायला, मी करू शकते सगळी कामं आणि नको त्या माणसांना शिकवायला बसायची गरज नाहीये का? तुला पण कुकिंग क्लासेस चालू करायचे आहेत, असं इकडे विद्याला बोलत असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की हो असं नाहीये, पण मात्र ऐकून घेत नसते. तिला कावेरीशी बोलायचंच नसतं, विद्यावरती सुरू केलेलं असतं तिनं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे विद्या जी आहे ती बोलत असते आणि तिला म्हणत असते की तुला माहीत नाहीये का, जर असं काही झालं तर आपण काय करतो, किचनमध्ये आपल्याला लागतं, भाजतं, या सगळ्या गोष्टी होत असतात. पण जेव्हा असं काही घडतं तेव्हा आपण काय करतो तुला माहिती आहे ना? असं काही घडलं की लगेचच आपण हळद लावतो आणि कामाला सुरुवात करतो. गृहिणीला हे सगळं जमलंच पाहिजे, असं ठणकावून सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे कावेरीला त्या म्हणत असतात की ही भाजी चिरलेली, याचा काय उपयोग आहे सांग बरं विद्या? टाकून द्यावी लागणार आहे ती भाजी, तुझ्या लक्षात येत नाहीये का? असं म्हणत ओरडत असतात. तेव्हा कावेरी मात्र पाहत असते आणि म्हणत असते की ती वाया गेली ना, तुला माहिती आहे ना घरातलं अन्न वाया गेलेलं मला अजिबात आवडत नाही, असं म्हणत त्यांनी ओरडायला सुरुवात केलेली असते. खरं तर हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींचा त्रास मलाही होत असतो, कावेरीलाही होत असतो. इकडे कावेरी म्हणत असते की काय करायचं. शेवटी मग इकडे कावेरी म्हणते की मी ही भाजी आहे ना बाहेर गाईला देऊन येते, कारण टाकून तर द्यायची नाही, हे कावेरीने पण ठरवलेलं असतं, कारण अन्न वाया गेलं नाही पाहिजे. इकडे कावेरी ती भाजी उचलते आणि ती घेऊन चाललेली असते. हे सगळं बोलणं यशने ऐकलेलं असतं.
यशलाही वाईट वाटत असतं की यांचा काय दोष आहे याच्यामध्ये. त्यानंतर आता यामिनी पाहत असते. कावेरी ती भाजी घेऊन निघालेली असते. यामीला मात्र खूप आनंद झालेला असतो. यामी म्हणत असते की चला फायनली आपल्या मनाप्रमाणे काहीतरी घडतंय. म्हणजे एखाद्याचं वाईट व्हावं, एखाद्याच्या वाईट ह्याने आनंद मिळतो, ही किती अघोरी वृत्ती म्हणायला पाहिजे. कारण तिला जराही वाटत नाही की ठीक आहे एखादी मुलगी आलेली आहे, सून म्हणून राहत आहे त्या घरात, पण तिच्याबद्दल वाईट कसं करता येईल याचाच विचार ही यामी करत असते. तेव्हा यश निघालेला असतो. यामी मात्र तिथं यशला थांबवते आणि त्याला म्हणू लागते की तुला कळत नाही आहे का तुझं काय चाललेलं आहे ते? नाही, प्रत्येक वेळेस मला त्रास द्यायचाच आहे हे तू ठरवूनच आलेलं आहे का? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे यशला ती म्हणत असते की हे बघ यश, तुझं काय चाललंय ना हे तुला चांगलंच माहिती आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळं जर आता मला काही त्रास झाला तर मी ऐकून घेणार नाही. ही मुलगी आहे ना, ही नुसती भोंदी आहे, तिने काहीही खरं करत नाही आहे, ती सगळी खोटारडी आहे, भोंदूगिरी करत आहे. तेव्हा यश म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, ते या घरात आलेले आहेत, आल्यापासून फक्त ॲडजस्टमेंट करत आहेत. या घरातलं कोणीही त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही, तरीही सगळ्यांना समजून घ्यायचा त्या प्रयत्न करत आहेत. तेव्हा मात्र यामी म्हणत असते पण एक गोष्ट लक्षात ठेव यश, तुझ्यामुळं जर काही प्रॉब्लेम झाला तर या सगळ्याला जबाबदार तू असणार आहेस. असं म्हणत यशला आणखी भीती घालत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की यश म्हणतो की बस कर तुझं. मा इकडे आलेली असते आणि ती मात्र विचार करत असते की काय करायचं आहे. कारण माझं डोक्यात विचार चालू असतात. त्याच वेळी आता सगळेजण तिथं बसलेले आहेत आणि विद्या मात्र म्हणत असते की भाऊजी जेवून घ्या ना तुम्ही, अहो कालपासून काही खाल्लेलं नाही आहे. तेव्हा यश म्हणत असतो की मला भूक नाही आहे. तेव्हा माझ्याही लक्षात आलेलं असतं की जोपर्यंत मी जेवणार नाही तोपर्यंत यशही जेवणार नाही, ही गोष्ट मलाही चांगलीच माहिती असते. त्यानंतर इकडे कावेरी किचनमध्ये येते. कावेरी 2 ताटं बनवते. एका ताटामध्ये इकडे यशसाठी जेवण वाढून घेते आणि दुसऱ्या ताटामध्ये मासाठी जेवण तयार करते. हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा विद्या तिथे येते आणि मग कावेरी ते ताट जे आहे ते विद्याकडे देते आणि विद्याला सांगते की हे ताट घेऊन जा आणि मला जेवायला द्या, कारण त्यांना सांगा की यश जेवलेला आहे, मी घेऊन गेले तर त्या खाणार नाहीत. इकडे विद्या मात्र म्हणत असते की बघितलं ना आमच्या ह्या कावेरी वहिनी किती काळजी घेतात सगळ्यांची, पण हे जे धर्माधिकारी कुटुंब त्यांच्याशी जरासुद्धा नीट वागत नाही. तरी पण ही बिचारी या घरात आली आहे, प्रत्येकाला समजून घेते, आपलेपणाने वागत आहे, पण या कुटुंबातील लोकांना त्याची कदरच नाही. शेवटी जाऊ दे असं म्हणत आता ती जेवणाचं ताट घेते आणि माकडे येते. मला म्हणू लागते की मा तुम्ही खाल्लेलं नाही आहे, मला माहिती आहे की जोपर्यंत यश भाऊजी खाणार नाही तोपर्यंत तुम्हीही खाणार नाही, त्यामुळं मला असं वाटतंय की तुम्ही जेवलं पाहिजे. म्हणत विद्या ते जेवणाचं आणलेलं ताट आहे ते मला देत असते. पण मा म्हणत असते की आजकाल तुला जास्तच समजायला लागले ग, माझ्या बाबतीतलं तुला जास्तच कळत आहे. म्हणजे मला लक्षात आलेलं असतं की हे सगळं कोण करत आहे. विद्या तर साधी भोळी आहे, त्यामुळं ह्या सर्व गोष्टी असं कसं काय होत आहेत हे बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की इकडे माला ती जेवायला देत असते तेव्हा माच्या लक्षात येतं बरोबर आहे, मी जोपर्यंत जेवणार नाही तोपर्यंत यशही जेवणार नाही आहे, यशही उपाशी राहणार आहे, पण मला काय फरक पडतो, ज्याला भूक लागेल तेव्हा तो खाईल, असं मा बोललेली असते. इकडे यश मात्र विचार करत असतो. यशला आठवत असतं मा म्हणालेली असते की शेवटी तू तुझ्या आईच्या वळणावरच गेला, शेवटी रक्ताचं नातं हे रक्ताकडेच वळतं आणि तेच गुण घेतं हे तू दाखवून दिलेलं आहे. मी तुझ्यावर एवढे संस्कार केले, एवढं सगळं केलं, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही, कारण तुला तुझ्या आईने जी शिकवण दिलेली आहे तीच शिकवण महत्त्वाची वाटलेली आहे, असं मा बोलत असतात. आणि तेव्हा मात्र यश आता विचार करत असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हा प्रश्न यशला पडलेला असतो. शेवटी विद्याकडून ताट घेतलेलं असतं आणि मा म्हणत असतात की मला तर खूप भूक लागलेली आहे, मी आता पटापट खाऊन घेणार आहे, असं माचं बोलणं चाललेलं असतं. आणि विद्या मात्र शांतपणे तिथं बघत बसलेली असते, कारण आजपर्यंत माला असं वागताना तिनं कधी पाहिलेलं नव्हतं आणि आज पहिल्यांदाच ती पाहत असते. मा अशा पद्धतीनं खात असतात, बोलत असतात, त्याचबरोबर माच्या डोक्यात नक्की काय चालू आहे ते मात्र कळत नसतं. विद्या मात्र त्यांच्याकडे पाहत असते. इकडे कावेरी आता जेवणाचं ताट घेऊन आलेली असते आणि यशला म्हणत असते की जेवून घ्या, परंतु यश म्हणत असतो की नाही मला नको आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते की मला माहिती आहे आता तुम्ही जेवायला कधी तयार होणार आहात, असं म्हणत कावेरी ते जेवणाचं ताट घेऊन त्याच्याकडे आलेली असते आणि ती म्हणत असते की हा जो घास आहे तो पारचा, हा घास चिकूचा, हा घास
तुमच्या उदयदादांचा. हा मोठा घास आहे तुमच्या माचा. उदयदादाचा माचा घास हे सांगताच यशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो कासावीस झालेला असतो आणि तो जेवणाचं ताट घेतो. कावेरी म्हणत असते की आता हे जेवण करून घ्या, असं कावेरी सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कावेरीचं हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र यश आता शांतपणे जेवणाचं ताट घेतो आणि खायला सुरुवात करतो. कावेरीने समजवलेलंच अशा पद्धतीनं असतं, म्हणून तर यशने तो घास खाल्लेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा यश मात्र इकडे खूपच कासावीस होत असतो. यश म्हणत असतो की नाही, आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं झाल्या पाहिजेत, माझी समजूत घालता आली पाहिजे, असं यशच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर यश म्हणत असतो की नाही, मला काही झालं तरी. तेव्हा कावेरी म्हणत असते की हे बघा, मला माहिती आहे, पण आपण या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे, हे सगळं आपण छान पद्धतीनं करून घेऊया, असं कावेरी यशला समजवत असते. त्यासोबतच निशा येते आणि म्हणते यश दादा तिकडे चल. तेव्हा निशा म्हणत असते की काय आहे हे. यश तिला विचारत असतो. तेव्हा मात्र आता ती धावतच यशला घेऊन येते आणि यशशी बोलत असते. तेव्हा मात्र यश इकडे म्हणत असतो की नक्की काय म्हणायचं आहे तुला, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सगळेजण तिथं असतात. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की आता मा आणि यश यांच्या नात्यातील जो दुरावा आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला जे काय करता येईल ते आपल्याला करायचं आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. परंतु कावेरी म्हणत असते पण आपण काय करूया. आता इकडे विद्याच्या डोक्यातनं वेगवेगळ्या आयडिया येत असतात. विद्या म्हणत असते की आपण काय करूया माहिती आहे का, भाऊजींचा अपघात झाला असं सांगूया, मग माझ्या आहेत तर सगळा राग त्यांचा दूर होईल आणि त्या खूप प्रेमाने सगळ्यांशी बोलतील, सगळ्यांशी वागतील, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय घडतंय. आणि मग इकडे बाहेर जी आहे ती यामी आलेली असते आणि यामी म्हणत असते की आता हे सगळे कुठे गेलेले आहेत, नक्की यांचं काय चाललेलं आहे. यामी शोधाशोध करू लागते कारण तिला कोणच दिसत नसतं. आणि मग जेव्हा खिडकीच्या जवळ येते तेव्हा यामीला दिसतं आणि ते म्हणजे की हे सगळेजण इथे एकत्र आहेत. विद्या म्हणत आहे की मला माहिती आहे की हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाही आहे, पण या सगळ्यांना एकत्र बघून यामीने आता ठरवलेलं असतं की मी लवकरच जाणार आहे आणि त्याचबरोबर जाऊन माला घेऊन येणार आहे. मग यामी खिडकीतून वाकून हे सगळं बघत असते. ती माकडे जाते आणि माला म्हणते की आता चल, मी तुला सांगत आहे, कसं आहे, तू माझ्या कोणत्याच गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही, पण आता मी जी गोष्ट तुला सांगणार आहे त्याच्यावरती तुला विश्वास ठेवावाच लागणार आहे, कारण मी तुला दाखवून देणार आहे. इकडे विद्याच्या डोक्यातनं वेगवेगळ्या प्लॅन येत असतात, वेगवेगळ्या आयडिया येत असतात आणि विद्या वेगवेगळ्या पद्धतीनं ते सांगत असते. विद्याचं असं म्हणणं असतं की मला असं वाटतंय की आपण काय करूया माहिती आहे का, भाऊजी जिन्यावरनं पडलेत ना, असं सांगूया. इकडे आता यामी आली आहे. यामी म्हणत असते की चल, प्रत्येक वेळेस तुला माझ्यावरती विश्वास ठेवू वाटत नाही ना, आता मी सांगते ना तुला, चल माझ्यासोबत म्हणून, असं म्हणत ती माझ्या चांगलीच मागं लागलेली असते. चल लवकर असं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा म्हणत असते की ठीक आहे. शेवटी माला घेऊन यामी येते आणि दाराच्या तिथं खिडकीत उभी राहते आणि माला सांगू लागते की बघ. आता तिकडे खिडकीतून पाहत असते तेव्हा तिच्या कानावर शब्द येतात. तेव्हा विद्या म्हणत असते की आपण काय करूया, भाऊजींना जिन्यावरनं पडलेत असं सांगूया, आणि जेव्हा भाऊजी जिन्यावरनं पडले ते मला कळेल तेव्हा माझा रागही निघून गेलेला असेल आणि आणि भाऊजी हे दोघं एकमेकांशी बोलायला सुरुवात करतील. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की मग त्यांच्या दोघांना एकत्र आणता येईल. तेव्हा कावेरी म्हणत असते हो बरोबर आहे, म्हणजे माना वाईट वाटेल, रागवणार सुद्धा नाही. हे सगळं बोलणं आता माझ्या कानावर पडत असतं. पण त्यानंतर कावेरी म्हणालेली असते की असे सगळे फालतू प्लॅन केले तर आणि कावेरी हे आणि यश हे दोघं कधीच एकत्र येणार नाही, त्यांच्यामधला वाद वाढतच जाईल. आणि कावेरी मात्र सगळ्यांना समजावून सांगत असते. इकडे कावेरीच्या डोक्यात हे सगळं सुरू असतं, परंतु इकडे मात्र वेगळाच विचार करत असते. म्हणत असते की नाही, आत्ता सध्या जे घडत आहे ते अशा पद्धतीनं झालेलं आहे, त्यामुळं मला मात्र इथे हे पटलेलं नसतं. ते ऐकते आणि तिला राग येतो. ती म्हणत असते की हे सगळं काय आहे, एवढं सगळं घडतंय आणि मला याची कल्पनासुद्धा नाही, हे माझ्या डोक्यात सुरू झालेलं असतं.
आणि मा मात्र त्या विषयावर बोलत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी यशला म्हणालेली असते की उद्या आपल्याला मंदिरात जायचं आहे. दोघंही मंदिरात निघालेले असतात. काही केल्या मा आपल्याला समजून घेत नाहीये, म्हणून यशनं एक वेगळं व्रत करायचं ठरवलेलं असतं, ज्याच्यामुळे यशला खरं तर खूप त्रास होत असतो. आणि यश त्या पायऱ्या चढत असतो. एक पाय त्याने वरती बांधलेला असतो आणि त्यानंतर यश हा निघालेला असतो. कावेरी म्हणत असते की यश बास करा, हे नको आहे सगळं, हे सगळं करायची काहीही गरज नाही आहे, असं कावेरी सांगत असते. परंतु यश मात्र ऐकायलाच तयार नसतो. कावेरी म्हणत असते, यश प्लीज ऐका, यश प्लीज ऐका, असं म्हणत ती यशची समजूत घालत असते. परंतु यश ऐकायलाच तयार नाही आहे. तेव्हा ती कावेरी धावत माकडे येते. मा चला ना तुम्ही पटकन. यश आता ऐकायला तयार नाही, ते वेगळ्या पद्धतीने व्रत करत आहे. तेव्हा मा म्हणते की हो, आणि मा निघालेलीच असते. तेवढ्यात यामी तिथे येते आणि म्हणते, तुला आठवत आहे का, या सगळ्यांनी एकत्र येत ना हा सगळा प्लॅन केलेला आहे आणि हा त्यांच्या प्लॅनचा एक भाग आहे. हे ऐकल्यानंतर आता निघालेली मा जी आहे ती तिथेच थांबते. कावेरी मात्र रडत असते. तेव्हा ती रूममध्ये येते आणि यशचा हात हातात घेऊन म्हणू लागते. इकडे यशकडे येते आणि यशच्या पायात पडलेले खडे जे आहेत ते उचलते आणि त्याला म्हणू लागते की यश बास करा. यश म्हणतो की नाही, जोपर्यंत माझी मा मला माफ करणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. आणि यश तिथे पडतो, धडपडतो. कावेरी त्याला आधार देत असते. परंतु मा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे पूर्ण होणार नाही, असंही त्याने सांगितलेलं असतं. मा तिथे येते आणि पाहते. यश इकडे म्हणत असतो की मला माहिती होतं, परंतु तेवढ्यात मा आलेली असते आणि यश मात्र शांतपणे माकडे पाहत असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.